नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. याच्या आधी बनवायचं ठरवलं होतं, पण का नाही बनवला हे नंतर सांगतो. सध्या आता वाजले तर 7:21 आणि आता करतोय चालू. तसं म्हणाय नाश्ता करायचंय आधी आणि मग करायचंय चालू. धंद्याचं म्हणाल तर जानेवारी फेब्रुवारी धंदा मजबूत झाला बरं का, पण मार्च महिन्यात जसं काही दंडा पडला म्हणजे दुपारच्या तर ट्रिपाच वाजत नाहीत. म्हणजे एकदम निम्माच डाऊन झाला असं म्हणू शकतो, किंवा निम्म्यापेक्षा जास्त. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये रेट पण चांगला मिळत होता आणि ट्रिपा पण मजबूत वाजत होत्या. पण मार्च आणि एप्रिल बी आता जवळजवळ 4-5 दिवस झाले तर ट्रिपा पाहिजे तशा पडत नाहीत आणि रेट बी बिलकुल भेटत नाही. त्याच्यामुळं मार्च आणि एप्रिल बी मला वाटतं स्लॅकच जाईल. मार्च पण थोडा स्लॅकच गेला, थोडा म्हणजे बऱ्यापैकीच गेला. त्याच्यामुळे जरा मी पण जरा टाइमपास वारीच धंदा करतोय. म्हणजे जानेवारी मध्ये कसं पहाटे उठूनच एकदम कामाला लागायचं, तसं आता जरी पहाटे जरी उठलं तरी पण ट्रिपा पडत नाहीत. हा मेन विषय आहे. त्याच्यामुळे जरा चालय असं असंच. आणि राहिली गोष्ट, मी इतके दिवस व्हिडिओ ब्लॉग का बनवला नाही त्याविषयीचे, तर विषय काय झालं की माग मी चांगलं टाकायला सुरुवात केली ती की आपले पैसे किती झाले ह्या महिन्यामध्ये, दिवसात किती होत आहेत. तर ते व्हिडिओ बघून मी त्यातला एक व्हिडिओ असा होता की ₹1,00,000 महिना काढला मी. जानेवारीत निघाला होता ₹1,00,000 प्लस. आणि तो व्हिडिओ बघून मला एक जणांनी फोन केला, म्हणले साहेब तुमचा व्हिडिओ बघितल्यापासून झोपच आहे नाही. म्हणजे असा बी मी झोपूनच राहतोय. पण म्हणले जरी परवडत नसलं तरी एकदा ट्रायच करून बघायचंय मला गाडी घेऊन. का तर असं करमतच नाही म्हणले. 10-15 हजारावर कामाला जातो MIDC मध्ये, बोर झालंय म्हणलं आयुष्याला काही अर्थच राहिला नाही. आणि तुमचा व्हिडिओ बघितल्यापासून झोपच याय नाही. आणि मला बी ती कुठंतरी क्लिक झालं की हे डोळे दाखवून स्वप्न बघायचे प्रकार येतं. तर तेव्हापासून मला बी जरा म्हणजे नको वाटतंय ती गोष्ट. का तर आपले व्हिडिओ बघून वेगळ्या पद्धतीनेच लोक इन्फ्लुएन्स होत आहे, म्हणजे एक प्रेरित होत आहेत. तर त्याच्यामुळं मी पण जरा टाळतोय. त्याच्यामुळं म्हणलं मोठे व्हिडिओ बनवायलाच नको. का तर त्याचे निगेटिव्ह परिणाम असे होत आहेत की बा लोक वेगळाच विचार करून गाडी घेतात आणि गाडी घेतल्याच्या नंतर एक वेगळंच चित्र त्यांना पाहायला मिळतं. त्याच्यामुळं नको. त्याच्यामुळेच मी फेब्रुवारी महिना किती काढला, मार्च महिना किती काढला हे टाकलं नाही. नाही तर तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिन्यामध्ये एक जणांनी माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली, तर ओपन व्हिडिओ मध्ये चॅलेंज केलं की मी फेब्रुवारी महिना पण 1,00,000 प्लस काढणार. तर जवळजवळ 1,00,000 म्हणजे 95,000 काढला, पण त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी. का तर त्यांनी असे परिणाम होत आहेत. त्याच्यामुळे म्हटलं जर फेब्रुवारी महिना पण, आणि त्या महिन्यात फेब्रुवारी मध्ये पण बऱ्यापैकी बिझनेस डाऊनच होता. आणि तो महिना मी 95,000 काढला. म्हणलं हा जर व्हिडिओ टाकला मी तर ती दुखावर मीठ चोळल्यासारखं होईल. त्याच्यामुळं मी शांत बसून राहिलो. पण बऱ्याच मित्राचे फोन येत होते किंवा मेसेज पण येत होते की व्हिडिओ का येत नाहीत मोठे. तर त्याला हेच कारण आहे. आणि मोठ्या व्हिडिओमध्ये 99% लोकांना माझे पैसे किती झालेत हेच बघण्यात इंटरेस्ट आहे. मी जेवलो का नाही, बाकीचे काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही. तू पैसे किती कमवतोय ह्याच्यात लय इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं मोठे व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच असतो की पैसे किती झाले. ठीक आहे, असू द्या म्हणलं, बराच दिवस झालं मोठा व्हिडिओ बनवून, तर आज एक बनवूनच टाकू. आज काय धंदा पण स्लो दिसतोय. का तर मी रोज दरवेळेस पहाटच लॉग इन करत असतो. आता वाजलेत 8 वाजलेत, म्हणजे 7:55 झालेत. आणि आता अजून पहिली ट्रिप ऍक्सेप्ट केली नाही अजून. होऊन संध्याकाळपर्यंत 2,000 होते ना. 2,000 दाखवायला काही अडचण नाही. पण उगाच 4 आणि 5,000 व्हिडिओ मध्ये दिसले ना तर लोक त्याच्यातून वेगळाच संदेश घेतात आणि लोकांना वाटतं आम्ही खोटं बोलतोय धंदा कमी झालाय म्हणजे. तर हे पण लोकांना दिसणं गरजेचं आहे की 8 वाजता येऊन बी संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत जर 2,000च होते तर त्याच्यातून बी एक वेगळाच मेसेज जातो. का तर ₹1,000 गाडीचा खर्च असतो, ₹500 कमीत कमी CNG लागतो. कमीत कमी म्हणजे तसं म्हणा ₹700-800 लागतो. पण ₹500 धरा आणि ₹500चा EMI असतो गाडीचा. ₹1,000 खर्च असतो आणि ₹1,000 आपला वाकड तिकडे खर्च लागतो, रूम भाडं इकडं तिकडं. म्हणजे असं नाही की काहीच राहत नाही, राहतात पैसे मागं. पण ज्या तुलनेमध्ये राहायला पाहिजेत त्या तुलनेमध्ये राहत नाहीत. आता इथं काय होतंय, मला ₹160 नवले ब्रिज पासून कोथरूडची ट्रिप पडते, पण ती नाही परवडेबल. म्हणजे थोडं इथं वडगाव ब्रिजला ट्रॅफिक लागलंय. आणि जे कस्टमर बघत असतील ना तर तुम्हाला, म्हणजे मला 4 वेळेस ती ट्रिप पडली. आसपास पण भरपूर गाड्या आहेत पण त्यातल्या कोणीच ती ट्रिप घेतली नाही, का तर ती परवडेबल ट्रिप नाही. आणि विषय काय आहे, जर तुम्हाला खरंच जर अर्जंट जायचं असेल ना, म्हणजे हे याच्यासाठी सांगतोय की रात्री पण असाच किस्सा घडला. माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर होते, ते म्हणले आम्ही अर्धा पाऊण तास झालं गाडी ट्राय करतोय आणि गाडीवाला ऍक्सेप्टच करत नाही. त्याला तेच कारण असतं की बा कंपनी जो पैसा ड्रायव्हरला द्यायला पाहिजे तो देत नाही. आणि कस्टमरला वाटतं की आपल्याला एवढ्या पैशामध्ये गाडी मिळेल,
पण ट्रॅफिक वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार केला तेवढ्यात परवडत नाही. त्याच्यामुळे जवळच्या अंतरासाठी किंवा छोट्या अंतरासाठी ड्रायव्हर नको जायचं म्हणतात, का तर पैसे पण कमी आणि कस्टमर लोकेशनला गेल्याच्या नंतर 5 मिनिटांनी येतो. एवढे सगळे लफडे छोट्या ट्रिपसाठी ड्रायव्हर करायसाठी तयार नाही होत. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच अर्जंट गाडी पाहिजे असेल तर थोडं प्रीमियमची राईड बुक करीत जा किंवा त्याच्यामध्ये 50-100 रुपये टिप ऍड करीत जा. एका सेकंदामध्ये तुमची ट्रिप ऍक्सेप्ट होते. म्हणजे हे याच्यासाठी सांगतोय मी की काही लोकांना खरंच अर्जंट जायचं असतं आणि त्यांना गाडीच भेटत नाही. त्यांनी हे ट्राय करून बघा. तुम्ही एका दिवशी प्रीमियमची राईड बुक करा. नाही तुमची गाडी ऍक्सेप्ट केली ड्रायव्हरने एका सेकंदामध्ये तर म्हणीन ते. म्हणजे हे ड्रायव्हर लोकांचा मेन प्रॉब्लेम हाच असतो की त्यांना ज्या पैशाने ट्रिप पडायला पाहिजे त्या पैशाने ट्रिप पडत नाही. म्हणून ड्रायव्हर लोक अवेलेबल असताना सुद्धा ट्रिप उचलत नाहीत. आयला जायला पाहिजे होतं का, पण नाही परवडत. मित्रांनो, जे लोक नवीन लोक हे व्हिडिओ बघतायत ना, अशा इंटरसिटी ट्रिपा तुम्हाला भरपूर पडतात. पण मुंबई सोडून अशी ट्रिप ऍक्सेप्ट करायला परवडतच नाही, का तर तिकडून आपल्याला ट्रिप भेटत नाही. आणि कमीत कमी जर आपल्याला अशी ट्रिप असेल तर 20 रुपये किंवा 21 रुपये रेटने असले ना तरच परवडते. का तर त्याच्या म्हणजे आपल्याला आता ही फलटणची ट्रिप होती तर फलटण पासून मला पुण्यापर्यंत एमटी यावं लागलं असतं. कुठं आले भाई, फलटण पासून एमटी यावं लागलं असतं. त्याच्यामुळे परवडत नाही अशा ट्रिपा. म्हणजे हे याच्यासाठी सांगतो मी की बाबा बरेच लोक लोणावळ्याला घेऊन जातात, इकडं कोकणात घेऊन जातात. उबरची ट्रिप बरं का, आणि उबर नेहमी जेवढं पाहिजे ना त्याच्यापेक्षा 1000-1500 कमीच देतं. त्याच्यामुळं उबरची ट्रिप आउट स्टेशन आउटसाईडची परवडत नाही. आणि मी आउट स्टेशन धंद्यासाठी प्रायव्हेट ट्रिपांवर जास्त फोकस करतोय. म्हणजे आता चांगलं माझं प्रायव्हेट कॉन्टॅक्ट झालंय असं चांगलं, म्हणजे इतकं बी चांगलं नाही पण बऱ्यापैकी झालंय असं म्हणू शकतोय. का तर माझ्या गाडीमध्ये बॅनर लावून ठेवलं तर इंस्टाग्राम युट्यूबद्वारे मला बऱ्यापैकी कस्टमर रीच आउट करतात. त्याच्यामुळे आठवड्यातून 1-2 ट्रिपा माझ्या प्रायव्हेट होऊन जातात मुंबईला किंवा इकडं कुठं पण होऊन जातात. त्याच्यामुळे आठवड्यातून 2 दिवस जरी मुंबईला जाऊन आलं तरी माझा आठवडा बऱ्यापैकी कव्हर होतो. मग लोकलमध्ये जरा टाइमपास झाला तरी चालून जातो. तुम्हाला दाखवतो, माझ्या माग गाडीत मस्तपैकी पोस्टर बनवलाय. त्या पोस्टरचा बरेच लोक फोटो काढून घेतात, फोन सुद्धा करतात. असं माग पोस्टर बनवलेलं आहे आणि इकडं पण बनवलाय. म्हणजे प्रत्येक कस्टमरची नजर जाणारच. आणि पडदे वगैरे एकदम व्यवस्थित बघितला किंवा स्वच्छ गाडी असती. माझी आज थोडी खराब आहे पण नेहमी एवढी आता वॉशिंगला ते आपलं सर्व्हिसिंगला द्यायची त्याच्यामुळे वॉशिंग केलीच नाही. आणि म्हणजे हे काय असं राईट कस्टमरला हे पटतंय. 1 दिवस 300 किलोमीटर हे राईट म्हणजे कस्टमरला पटून जातं. कस्टमर सुद्धा इथे येतं बघेश्वर एका दिवसात होतंय का असं तसं. तर म्हणजे राईट कस्टमरला बी गाडी आवडली आणि हे रेट पण आवडतात कस्टमरला. तर म्हणजे कस्टमर बरेच लोक असे नंबर तर घेऊन जातात, त्यातले काही फोन पण करत नाहीत पण नंबर घेऊन जातात. याचा अर्थ काही नाही, कुठं ना कुठं आपली गाडी त्यांना आवडली ही गोष्ट तर नक्की आहे. त्याच्यामुळं त्याचा चांगला फीडबॅक भेटतोय. त्याच्यामुळं ही तुम्ही सुद्धा हे करू शकता. आणि कसं आहे, बोलण्यातून सर्व असतं. म्हणजे कस्टमरला जर व्यवस्थित बोललं, व्यवस्थित गाडी चालवली आणि स्वच्छ गाडी चालवली ना, बाकी याच्या व्यतिरिक्त कस्टमरला काहीच नसतं पाहिजे असतं. म्हणजे काहीच नाही पाहिजे असतं. आपल्याला फक्त व्यवस्थित राहणं आणि व्यवस्थित. संगमवाडी ट्रिप आली मस्तपैकी, वा 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 छान. 240 रुपयाची ट्रिप आली संगमवाडी. जातो आता, लई वाढू झालं, ती पण ऍक्सेप्ट नाही झाली. जाऊ द्या, काय सांगत होतो मी, कस्टमरला बोलणं चांगलं, गाडी व्यवस्थित आणि स्वच्छ गाडी. नाही नको 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 झाली बा, ऍक्सेप्ट झाली. जी ऍक्सेप्ट व्हायची ती ऍक्सेप्टच होत नाही. अवघडच आहे. केली कॅन्सल आता. आणि कॅन्सल करायचं बी कारण सांगतो मी की 5 किलोमीटर वरून पिकअप होतो. ट्रिप चांगल्या रेटने होती पण 5 किलोमीटर वरून पिकअप होतो. आणि असं जर कोणी ऍक्सेप्ट करीत असतील ट्रिप लांबच्या पिकअप लोकेशन तर ती नका करत जाऊ. का तर त्याचं कारण असं आहे की बा कस्टमर तिथपर्यंत जाऊ तर कॅन्सल करतो आणि वेट करायला कस्टमरला एवढं परवडत नाही. आपल्याला वेट करा पिकअप करायला जायला परवडत नाही. त्याच्यापेक्षा इथंच कॅन्सल करायला सोपी. मीच केली. का तर कशाला वा, परत आली फलटणची ट्रिप. हो का, दिसती का नाही फलटण. भाऊला पण एक्स्ट्रा पैसे माहिती नाही देणार तो त्याचं म्हणणं असं तेवढ्यातच चल. त्याच्यामुळं हे ट्रिप बऱ्यापैकी लोकांना माहिती, कोणाला परवडतच नाही. का तर तिकडून एमटी यावं लागतं. त्याच्यामुळे ती ट्रिप म्हणजे आता चांगलं 5-6 मिनिटं झाली असते ती ट्रिप मला पडून. आणि परत मला ट्रिप आली म्हणजे इथं जेवढे ड्रायव्हर अवेलेबल आहेत त्यातल्या कोणीच ती ट्रिप घेतली नाही. आता जस्ट हडपसरला ड्रॉप केला. पहिली ट्रिप एंड झालेली अशापैकी छान वनी. अजून एक गोष्ट मित्रांनो की उन्हाळा चालू आहे आणि आपला एसी कंटिन्यू चालू असतोय. त्याच्यामुळे काय होतंय की
तर आपल्याला तहान कमी लागते, म्हणजे तहान लागते पण ते एसी मुळे जाणवून येत नाही. असं माझ्या बाबतीत तर होतंय. म्हणजे काय होतंय, एसी कंटिन्यू चालू आहे आणि बाहेर इतकी कडक उष्णता आहे ना, त्याच्यामुळे तब्येतीची जरा बिघडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे मी बळजबरीनेच पाणी पितोय 2-3 दिवस झालं. का तर म्हणजे असं आपल्याला एसीने जाणवतच नाही आपल्याला तहान लागली. त्याच्यामुळं थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं का होईना पण पाणी पित जा. एसी मुळे आपल्याला जाणवत नाही पण पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे. आता तर उन्हाळा चालू आहे. सीएनजी भरून तर आलोय, आता बघू कुणाली ट्रिप पडतीये. आता वाजलेत 11 वाजून 10 मिनिटं. अजून 1-1.5 तास मारतो आणि मग जेवण करतो कुठेतरी, बघू आता. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी बॅक टू बॅक ट्रिपा वाजतात ना चांगल्या रेटने, त्या दिवशी धंदा करायचे पण एक वेगळीच एनर्जी राहते. आता ट्रिपा पडतात पण तासात एखादी दुसरी, असं जर असलं ना वातावरण, तर गाडी चालवायची बी इच्छा होत नाही आणि पैसे पण होत नाहीत. ज्या दिवशी ट्रिप समजा रेट थोडा कमी असला तरी चालतंय, पण ट्रिपा बॅक टू बॅक पडल्या पाहिजे. गाडी थांबली नाही ना तर पैसे ऑटोमॅटिक होत जातात. आता गाडी तासभर थांबतीये ते म्हणजे उपयोग नाही. म्हणजे बालेवाडीतून मी इथं सीएनजी पंपापर्यंत 3-4 किलोमीटर आलोय सीएनजी भरायला, इथं बी ट्रिप वाजा नाही. मग आता अजून थोड्या वेळ त्याने अजून कुठेतरी जायचं, त्याला काही पॉईंट नसतो. बॅक टू बॅक जर ट्रिपा पडत गेल्या ना तर पैसे ऑटोमॅटिक होत राहतात. तर ती कसं आहे, आता ट्रिपाच पडत नाहीत असा मेन विषय. आता वाजलेत 12:26 आणि आपले झालेत 903 रुपये. आता आलोय मननगर मध्ये. आता मस्तपैकी कुठेतरी जेवण वगैरे करतो आणि बघू आता. 900 रुपये झालेत पोटापुरते, अजून 1000-1500 होतील. बास कोठा पूर्ण. ट्रिपच नाही तर काय करता. गाड्यांनी कशा लाईनीनी गाड्या लावल्यात बघा. सगळ्या टॅक्सी गाड्या आहेत बरं का, एकाला बी ट्रिप नाही. ट्रिपा नसल्याचे परिणाम हो का. आता रिक्षाला इकडं बी लागल्यात हवा, इकडं झाडाखाली राईट लावून का तर ट्रिपच पडणार. आणि ज्या पडत त्या परवडत नाहीत. म्हणजे 120-130 आणि मोकार ट्रॅफिक, अशा ट्रिपा परवडत नाहीत. ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना की बिझनेस डाऊन आहे, त्यावेळेस असं चित्र बघायला मिळतं. पण काही लोकांना खोटं खोटंच वाटतं की रोज 4-4, 5-5 हजार होते. जर एवढे पैसे होत असते तर गाड्या उभ्या का असते एवढ्या, हे जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेवण करून तर आलोय आता. आता करूया चालू, बघूया संध्याकाळपर्यंत किती होते. 2500 तरी व्हायलाच पाहिजेत. ट्रिपा कमी येत पण बघू आता. आता वाजलेत 2:15 आणि विमाननगर मधून मला 1400 रुपयाची प्रीमियम रेंटल ट्रिप पडली 4 तासाची. तर आता ती घेतलेली मी. आता आलोय पाषाणमध्ये, तर बघू आता काय होते. आता वाजलेत 4:30 आणि आता केले वडगाव शेरीमध्ये कस्टमरला ड्रॉप आणि संपलेली आपली प्रीमियम रेंटल. 14 तासाची होती, 4 तासाची होती पण 4 तासाच्या लवकरच संपली ट्रिप. ठीक आहे चला असू द्या. प्रीमियम प्रीमियम ट्रिप जो कस्टमर बुक करतो ना, तो कस्टमरचे एक वेगळा स्टँडर्ड असतो आपण म्हणू शकतो. का तर तुम्ही कुठला बी बघा प्रीमियम ट्रिप बुक केलेलं, कधी 4 माणसं येत नाही, एकच माणूस येतो. त्यालाच फक्त सुख सुविधा व्यवस्थित पाहिजे, त्याच्यामुळे तो प्रीमियम राईड बुक करतो. तसं उबर गोचं आणि प्रीमियमचं पूर्णपणे वेगळंच असतं. आणि मला वाटतं हा सुद्धा फॉर्म्युला आपण राबवायला पाहिजे. म्हणजे हे या अर्थाने बोलतोय की तुमचं बोलणं, तुमची गाडी स्वच्छ असणं, ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरला प्रायव्हेट कन्वर्ट करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतात. आणि बरेच ड्रायव्हर असे बघितलेले आहेत मी, जे त्यांच्या बोलण्यातून कस्टमरला पटवतात. त्यांची गाडी स्वच्छ असते आणि ते ओला उबेरच्या भरोश्यावर गाडी चालवत नाहीत. आता टूर्स अँड ट्रॅव्हलचं जर सर्वात मोठं उदाहरण घ्यायचं असेल तर विजयानंद ट्रॅव्हल्स आपण सगळ्यांनी बघतच असतो. पुणे मुंबई हायवेने कायम त्यांच्या वोल्वो गाड्या पळत असतात. तर त्यांच्या गाडीने कधीच असा कट आणलेला किंवा त्याच्या गाडीवर कधी स्क्रॅच पडलेलं असं मी कधी बघितलंच नाही. म्हणजे इतकी मोठी बसेस राईट लाईनीतच चाललेले असतात. म्हणजे किती ते नियम पाळत असतील, म्हणजे स्वच्छता पाळत असतील. म्हणजे हे या अर्थाने म्हणतोय की मी, की बाबा मी इतक्या वेळा मुंबई पुणे हायवेला त्या गाड्या बघितल्यात पण कधी कोणाला कट हाणताना बघितलं नाही, काय नाही. आणि बाहेरून दिसताना तर ती गाडी स्वच्छच दिसते. आणि म्हणजे हे याच्यासाठी सांगतोय मी की जर तो माणूस इतक्या गाड्या जर खरेदी करू शकतो तर त्याचा बिझनेस करायची पद्धत कशी असते. आता मी वैयक्तिक काय विजयानंद ट्रॅव्हल्सनी प्रवास केला नाही, पण इतक्या गाड्या जर एखाद्या माणसाकडे असतील तर त्याची बिझनेस करायचा पद्धत काय असेल हे पण आपण डोक्यात घेतलं पाहिजे. आणि मी असं वरून वरून अंदाज लावतो की त्यांची गाडी चालवण्याची पद्धत आणि त्यांनी पाळलेली सुस्वच्छता, त्याच्यामुळे कस्टमर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे तो फॉर्म्युला आपण सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये राबवला पाहिजे. हे मी बऱ्याच मित्रांकडून ऐकलंय. त्याच्यामुळे त्याच फॉर्म्युल्यावर आता मी सध्या काम करतो. गाडीमध्ये
स्वच्छता आणि मस्तपैकी. तर जाऊ द्या, बऱ्याच दिवसातून मोठा व्हिडिओ बनवलाय ना, त्याच्यामुळे मला काय बोलावं हे कळा ना. शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटाची बनवायची सवय लागली, त्याच्यामुळं मला जे बोलायचे ना ते डायरेक्ट माझ्या तोंडातून निघणार असा विषय होतोय. हा विषय मी याच्यासाठी काढला की बरेच लोक कस्टमरला एकदम म्हणजे त्याला गरज आहे म्हणून आपण गाडी चालवतो, अशा हिशोबाने कधीच गाडी चालवायची नसते. कस्टमर देवा समान असतो ना, हे कुठं ना कुठं तथ्यच आहे. जो माणूस कस्टमरची हाडतोड करतो ना त्याला धंदा भेटतच नाही, ही रियालिटी आहे. आजकाल जो कस्टमरला धरून चालतो ना त्यालाच धंदा भेटतोय. म्हणजे तुम्ही कितीतरी उदाहरणं बघितली असतील की काही लोकांना ट्रिपा सरत नाहीत आणि काही लोकांचा हप्ता बी जात नाही. त्याला हेच कारण आहे, कस्टमर 10 मधून एखादा कस्टमर सगळ्यांनाच खराब लागतो, पण त्या 9 कस्टमरवर त्या एका कस्टमरचा परिणाम होणार नाही ना, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे मी असे बरे ड्रायव्हर बघितलेत की जे कोण कसला किती चांगला कस्टमर असू द्या त्याला नीट बोलणारच नाहीत. तोंडात मावा कायम असणारच त्यांच्या. एसी लावायला किती तो प्रीमियम राईड बुक करून आला तरी एसी लावायला त्याला सांगावं लागतं, बाबा एसी लाव, थोडी गाडी थंड होऊन दे. सगळे ड्रायव्हर असे नाहीत, पण काही ठराविक ड्रायव्हर असे आहेत, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल की ज्यांची गाडी कायम ठोकल्या पिटलेली असते मागून पुढून, आणि त्या ड्रायव्हरांमुळं आपली इज्जत कमी होते. आणि हे मी कस्टमरच्या सगळ्या बोलण्यावरून सांगतोय, का तर आपल्याला सांगतातच कस्टमर की बुवा मला मागचा ड्रायव्हर असा लागला होता, पुढचा ड्रायव्हर काल असा लागला होता. त्याच्यावरून कुठं ना कुठं असं वाटतं की बुवा ड्रायव्हरांची इज्जत कमी करतो. स्टँडर्ड कस्टमरला स्टँडर्ड सर्व्हिस दिलीच पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. गाडी तुमची छान आहे, स्वच्छ एकदम. ओके, थँक्यू सो मच. ज्यावेळेस तुमची गाडी क्लिअर असते ना त्यावेळेस असे कस्टमर स्वतःहून बोलतात. आता जस्ट म्हणजे मी माझ्या धुंदमध्ये गाडी चालवत होतो, पण कस्टमर जाता जाता बोलले तुमची गाडी स्वच्छ आहे आणि चांगली आहे. तर असे फीडबॅक घेण्यासाठी तुमची गाडी त्या क्वालिटीची लागते. त्या क्वालिटीची म्हणजे माझ्या गाडीमध्ये वेगळं काही नाही, फक्त स्वच्छ गाडी आणि व्यवस्थित गाडी चालवणे असलं ना, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कस्टमर असे समोरून बोलून दाखवतात, नंबर घेतात, मागच्या पोस्टरचा फोटो काढून नेतात आणि परत प्रायव्हेट ट्रिप येण्यास मदत होते. हे याच्यासाठी मी या गोष्टीवर एवढा भर का देतोय, का तर मला ह्या 2-3 महिन्यामध्ये इतक्या प्रायव्हेट ट्रिप आल्यात ना की माफच नाही, आणि त्याला कारणीभूत हेच आहे. आता विषय काय होतोय की मी इथून माग व्हिडिओ मध्ये कस्टमरची माप काढायचो, 10 मधून एकच कस्टमर खराब लागतो, पण तो व्हिडिओ मध्ये दाखवल्यामुळं लोकांचा गैरसमज काय झालाय की मी प्रत्येकच कस्टमरला असं टोचून बोलतो काय, तर तसं नाही. माझी सर्व्हिस चांगलीच असते, त्याच्यामुळं मी ह्या अँगलनी म्हणजे चांगल्या अँगलनी सोशल मीडियाचा वापर करायचा विचार करतोय. म्हणजे हे काय म्हणायचंय मला, माझी चांगली बाजू दाखवून कस्टमर माझ्याकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. तर बघू ते कितपत सक्सेस होते, का तर मी चांगली सर्व्हिस देतो, पण मी व्हिडिओ असे टाकतो सोशल मीडियावर टाकताना की कस्टमर ह्याच्याशी भांडण झालं किंवा हे असं झालं, त्याच्यामुळे एक निगेटिव्ह इमेज माझी इंस्टाग्राम युट्यूबवर तयार होती. पण मी आता बदलण्याचा प्रयत्न करतोय, बघू आता कितपत यश मिळतंय त्यात. काय झालं पडली जायला अचानक चालू रनिंग मध्ये ही सीएनजी टोपण आड टाकला, काढून आड टाकला. पेट्रोलवर लागलेली आहे. हा तरी पण आता बघा चालू करून, पेट्रोलवर लागलेली आहे. एकदा चालू करून तर बघा. मित्रांनो, कुठं ना कुठं 3 वर्ष गाडी चालवल्याचा अनुभव उपयोगी येतोय असं म्हणायला काही अडचण नाही, का तर ह्या खड्ड्यांमध्ये आपटल्याशिवाय ना प्रॉपर ड्रायव्हर होऊ शकत नाही. ही इतकी किरकोळ गोष्ट होती, पण ती माहित नसल्यामुळं त्या ड्रायव्हरने पॅसेंजरला दुसरी गाडी करायला सांगितली होती आणि फक्त ती सीएनजीचं टोपण आत टाकलाच होतं. आणि जे लोक नवीन आहेत ना, ज्यांच्याकडे टाईप 2 डिझायर आणि टाईप 3 डिझायर आहेत ना, त्यांच्यासाठी हा सल्ला आहे की चालू मध्ये गाडी खड्ड्यात आपटून बी ते आपलं सीएनजीचं टोपण डिल्ल होतं, आणि ते डिल्ल झालं की सिग्नलला गाडी पुढे थांबली की ऑटोमॅटिक मनानेच बंद पडती. तर ते थोडस अड्डा खाल्लं ना तर ऑटोमॅटिक गाडी चालू होत असते. हा लय जणांना प्रॉब्लेम आलाय, आणि हा कसं आहे म्हणजे जरा माझ्यासारखा अनुभवी व्यक्ती असला ना, म्हणजे मी त्यांना फक्त सांगितलं होतं की फक्त बाहेर काढून परत बसवा सीएनजीचं टोपण, आणि 0 सेकंदामध्ये ती गाडी चालू झाली. आणि हा म्हणजे थांबा आता
सगळे अनुभवाचे बोलत मित्रांनो, का तर ह्या सगळ्या प्रत्येक अनुभव त्या खड्ड्यात आपटूनच घेतलेला आहे मी. म्हणजे माझी स्टोरी जर सांगायला गेलो ना तर डोळ्यात पाणी येईन तुमच्या. मला काहीच माहित नव्हतं, लिफ्टनी वर जायचं सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे साधी लिफ्ट असते ना, मला पुण्यात आल्यावर 6 महिने हे माहित नव्हतं की BRT लाईन म्हणजे काय असतं नेमकं. मला एक जणांनी सांगितलं होतं BRT म्हणजे बस, रिक्षा, टॅक्सी या 3 गाड्यांसाठी ती लाईन असते. नंतर 6 महिन्यांनी माहित झालं की ती बसेस आणि अँब्युलन्स साठी स्पेशल काढलेली लाईन असते. 6 महिने मला माहित नव्हतं BRT लाईन म्हणजे. असे लय किरकोळ किरकोळ गोष्टी, प्रत्येक गोष्टीसाठी मी इतका संघर्ष केलाय ना. जाऊ दे, आता नंतर एखाद्या दिवशी सांगन. पण झोमॅटो करत होतो सुरुवातीला मी, नंतर एव्हरेस्ट वाल्याची गाडी घेतली, नंतर जुनी डिझायर घेतली, आता ही गाडी चालवतोय. इतके अनुभव घेतलेत ना मी पुण्यामध्ये. म्हणजे आता मला काही वाटतच नाही. जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असतील त्यांना माहित असेल, मी उबेरची ट्रिप घेऊन हैदराबादला गेलतो, नागपूरला पण जाऊन आलोय. म्हणजे असे असे कांड केलेत ना जे मला आता आठवलं. तर म्हणजे आता मी खरंच डोक्याला हातलं होतं की बुवा मी नागपूर पर्यंत कसं काय गेलतो. म्हणजे आता एखाद्या वेळेस तेवढ्या पैशाची ट्रिप घेऊन मी नागपूरला नाही जाऊ शकत. मला आता सगळं कळतंय कोणची ट्रिप परवडेबल आहे, कोणची नाही परवडेबल. पण त्यावेळेस नव्हतं कळत. हैदराबादला मी गेलतो, तेलंगणा स्टेट मध्ये, ती बी विदाऊट टीपी, काहीच नव्हतं काढलं, तसाच गेलतो. म्हणजे त्या टाइमी ते फॉर्म मध्ये होऊन गेलं. पण आता जर त्या गोष्टीचा बारीक विचार केला ना तर म्हणजे खरंच एक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खड्ड्यात आपटूनच अनुभव घेतलेला आहे असं म्हणू शकतो. आणि ज्या लोकांना माहित नाही ना की हे सीएनजीचे टोपण त्या गाड्यांचा हे प्रॉब्लेम आहे की तुमच्या खरबुड्या रोडला कधी पण ते टोपण दिलं होतं सीएनजीचं. आणि ते सीएनजीचं टोपण दिलं झालं की गाडी थोडी उभी राहिली सिग्नलला वगैरे कशाला की ऑटोमॅटिक बंद पडते. आणि गाडी बंद पडली की ती कळतच नाही कशामुळे बंद पडली. ज्याला माहिती आहे ना ती सीएनजीचं टोपण दिलं झालंय त्यालाच माहित असतं. ज्याला माहित नाही ना तो जातो मेकॅनिक कडे घेऊन, आणि मेकॅनिक त्या सीएनजीचं टोपण ती फक्त तेवढं हे करायचं. ते ड्रायव्हरला सांगत नाही सीएनजीचं टोपण दिलं झालंय म्हणून गाडी बंद पडली. तो दुसरं सांगतो सेन्सर प्रॉब्लेम असं तसं. 5-5 हजार सुद्धा मेकॅनिक लोकांनी उकळलेले आहेत त्या सीएनजीच्या टोपणामुळे फक्त. ही गोष्ट प्रत्येक मारुतीच्या गाडीला लागू होते की तुमचं पेट्रोलचं किंवा सीएनजीचं टोपण उघडं असेल तर तुमची गाडी चालूच होणार नाही. ती तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो मी. हे बघा आता गाडी चालू आहे बरं का. आणि आता हो का हे पेट्रोलचं टोपण मी उघडतो तुमच्या समोर. आता पेट्रोलचं टोपण उघडलं आणि आता गाडी बंद पडणार. पडली बंद गाडी. पेट्रोलचं टोपण उघडं झालंय म्हणून गाडी बंद पडली. आणि आता तुमच्या समोर मी स्टार्टर मारतो बरं का. हे बघा स्टार्टर बसतोय गाडीला पण गाडी चालूच होणार नाही. तुम्ही किती वेळ स्टार्टर मारा गाडी चालूच होणार नाही. हे बघा. आणि तुमच्या समोर आता मी लगेच टोपण बसून येतो. हे बघा झाली का चालू. प्रत्येक माणूस जो मारुतीचा गाडी वापरतो ना त्याने ही गोष्ट लक्षात घ्या की तुमचं पेट्रोल किंवा सीएनजीचं टोपण जोपर्यंत दिलंय ना किंवा उघडंय तोपर्यंत तुमची गाडी चालूच होणार नाही. आणि ही जास्त करून सीएनजी गाड्यांसोबतच प्रॉब्लेम येते ज्या जुन्या डिझायर आहेत त्या. का तर त्यांचं सीएनजीचं टोपण उघडे आणि त्यांचं ते काय होतं निघत नाही पूर्ण. त्याच्यामुळे ड्रायव्हरला अंदाज येत नाही, थोडंसं डिल्ल होतं. आणि त्याचा बारीक छोटा सेन्सर असतो तो खराब झाला की ती गाडी चालू होत नाही आणि ड्रायव्हरला समजतच नाही काय विषय झालाय. आता वाजलेत 9:15 आणि आपले झालेत 3157 रुपये. तसं म्हणाय 8 वाजता झालेत बरं का. 8 वाजताच बंद केलंय. त्याच्यावर सीएनजी भरला आणि आता आलो इथं घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.